आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया श्री गणेश यागाचे श्रेष्ठत्व काय आहे. गणेश याग कुणी करावा, केव्हा करावा, कसा करावा, गणेश यागात कोणत्या पदार्थांची आहुती दिल्याने काय प्राप्त होते किंवा कोणते लाभ प्राप्त होतात. भगवंताची भक्ती किंवा श्री गणेशाची भक्ती अनेक प्रकारे केली जाते. भक्तीचे मुख्य 9 प्रकार आहेत, त्यास नवविधा भक्ती असे म्हणतात. या व्यतिरिक्त देखील अनेक प्रकार आहेत, ज्या व्यक्तीला किंवा ज्या भक्ताला जे आवडते त्यानुसार भक्ती करावी किंवा करतात. यात वेळ, पैसा, श्रम यांच्या उपलब्धतेचा विचार करून समन्वय साधून भजन, पूजन, कीर्तन, अर्चन, वंदन, नास्य, सख्य, श्रवण, नामस्मरण, आत्मनिवेदन यापैकी काहीतरी जरूर करावे. यातच जप, पारायण, स्तोत्र, पठण, अभिषेक व यज्ञयाग ही कार्य येतात. यज्ञयाग देखील वेगवेगळ्या देवदेवतांसाठी केले जातात किंवा त्यांना प्रसन्न करून त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी केले जातात. जसे की रुद्रयाग, सोमयाग, प्रजापती याग, पर्जन्ययाग. त्याचप्रमाणे श्री गणेश याग देखील आहे. श्री गणेशाची कृपा प्राप्त व्हावी यासाठी तो केला जातो. यात श्री गणपती अथर्व शीर्षाची सहस्रावर्तने करून त्याच पटीत यज्ञात आहुत्या अर्पित केल्या जातात. त्यास गणेश याग असे म्हणतात. कलौ चंडी विनायको अर्थात कलियुगात चंडिका देवी व श्री गणपतीची उपासना शीघ्र फलदायी आहे. गणपती अथर्व शीर्ष यासाठी श्रेष्ठ आहे की त्यात श्री गणेश तत्वाचे रूपाचे सविस्तर प्रभावी वर्णन आहे. गणपती म्हणजे सर्व गणांचे पती म्हणून त्यास गणपती असे म्हणतात. अथर्व म्हणजे न हलणारे, स्थिरता प्रदान करणारे होय. अथर्व वेदाचा शिरोभाग म्हणजेच अथर्व शीर्ष होय. गणपती अथर्व शीर्ष हे एक उपनिषद आहे असे अथर्व शीर्षातच म्हटलेले आहे. ज्या व्यक्तींचे विवाह होत नसतील, नोकरी लागत नसेल, त्यांनी गणेश याग जरूर करावा. ज्यांना ज्ञान अर्जित करायचे आहे, प्राप्त करायचे आहे, मग ते आध्यात्मिक, सांसारिक कोणतेही ज्ञान असो, ते प्राप्त करण्यासाठी, घरात सुख शांती प्राप्त होण्यासाठी, थोडक्यात काय तर भक्तांच्या मनात ज्या कामना असतील त्या श्री गणपती अथर्व शीर्षाचे सहस्रावर्तने केल्याने व त्या पटीत आवाहन केल्याने पूर्ण होतात असे 11व्या श्लोकात शेवटी म्हटलेले आहे. गणेश यागातच श्री गणेश पूजन, कलेश पूजन, पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, षोडश मातृका पूजन, सर्वतोभद्रमंडल पूजन करतात. यात प्रधान देव श्री गणेश असतात. यज्ञात ज्या आहुत्या दिल्या जातात त्यात 4 पदार्थ मुख्य असतात. समिधा, वड, पिंपळ, आंबा, खैर अशा अनेक वृक्षांचे लहान लहान काष्ट असतात. यज्ञाचे स्वरूप मोठे असेल तर समिधा देखील मोठ्या काष्टाचे असतात. तूप शुद्ध गाईचेच तूप असावे. भात व तीळ हे पदार्थ असतात. या व्यतिरिक्त हवन सामुग्रीचा पुडा बाजारात तयार मिळतो. त्यात अनेक सुगंधी द्रव्ये व वनस्पतीचा चुरा असतो, तो देखील यात एकत्रित करतात. या व्यतिरिक्त देखील काही विशेष आहुत्या दिल्या जातात. दुर्वांच्या आहुत्या दिल्यास कुबेरा समान धन प्राप्त होते. लाह्यांच्या आहुत्या दिल्यास जीवनातील प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते. जो 1000 मोदकांच्या आहुत्या देतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जो भक्त शुद्ध तुपात समिधा बुडवून त्यांच्या आहुत्या देतो त्यास सर्व काही प्राप्त होते असे गणपती अथर्व शीर्षाच्या फलश्रुतीच्या 13व्या श्लोकात म्हटलेले आहे किंवा वर्णित आहे. जीवनातील 3 प्रकारच्या अवस्थांमधून 3 प्रकारचे जग पाहिले जाते. जागृत प्रत्यक्षपणे, स्वप्नात दिसणारे, सुषुप्ती ध्यानावस्थेत दिसणारे जग. पण कोणत्याही विशेष ठिकाणी जायचे असेल तर आधी द्वारपालांची परवानगी घ्यावी लागते किंवा गेट पास लागतो. त्याचप्रमाणे 4थे जग आहे महागणपतीचे. ह्या देवदेवतांच्या प्रतलात प्रवेश करण्याआधी श्री गणेशाचे ध्यान पूजन आवश्यक असते. म्हणून अगदी लहानात लहान पूजनापासून ते मोठ्यात मोठ्या यज्ञ पूजनापर्यंत कोणतेही पूजन असो ते करण्याआधी गणेश पूजन केले जाते. हेच श्री गणेशाचे व श्री गणेश यागाचे श्रेष्ठत्व आहे. ही सर्व माहिती श्री गणपती अथर्व शीर्ष व भक्तिसुधा ग्रंथातील 2य खंड देवोपासना तत्वमधील गणेश तत्वमधून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.